श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 111। श्री गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायातील गौप्यस्फोट। श्रीपाद श्री वल्लभांचे अत्यंत निकट अशा मंडळींची मोठी यादी आहे, जी पापनाचार्यांपासून सुरू होते व रविदासापर्यंत पोहोचते। यात श्रीपादांनी 3 गट केले आहेत। पहिल्या गटात रक्तातील नात्यातील मंडळी आहेत व ही मंडळी परत परत प्रत्येक अवतारात पुन्हा नात्यात जन्म घेतात। दुसरा गट आहे भक्त शिष्यांचा। हे देखील परत परत प्रत्येक अवतारात वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊन एक नियोजित वेळी नियोजित स्थळी अवताराजवळ येऊन पोहोचतात। आणि तिसरा सर्वात महत्वाचा गट आहे ज्यांना मरण व पुन्हा जन्म नाही व जे कायम अवतारांच्या नियोजन व्यवस्थेत आहेत। या महान विभूती फक्त 3 आहेत: पळणीस्वामी, श्री रामचंद्र योगेश्वर आणि सिद्धांतपाद म्हणजे सिद्ध महाराज। हे फार तर शरीर बदलतील, पण यांचा अहर्निश एकच कार्यक्रम, गुरुची सेवा। श्रीपाद श्रीवल्लभांनी 16व्या वर्षी पिठापूर सोडल्यावर काशी बद्रीक्षेत्र करून गोकर्ण महाबळेश्वर येथे 3 वर्षे मुक्काम केला, तो याच रामचंद्र योगेश्वरांसाठी। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी काशी बद्रीक्षेत्र यात्रा व हिमालय सौव्य प्रदक्षिणा करून काशीमध्ये उचलले ते सिद्धाला। श्रीपादांनी श्री रामचंद्र योगेश्वरांना वाडील पुढील नियोजित अवतार कार्यासाठी संजीवनी समाधीत बसवले। श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वाडीत आले आणि एक तप तेथे राहिले, त्यामुळे ती नरसोबाची वाडी झाली। या एका तपात श्री गुरूंच्या सेवेत सोबत आलेल्या सिद्धास श्री रामचंद्र योगेश्वरांकडून किती प्रचंड शिकायला मिळाले असेल। म्हणून सिद्ध हे श्री रामचंद्र योगेश्वरांना गुरुस्थानी मानतात। पळणीस्वामी शरीर बदलत गुरु कार्य करीत राहिले। सिद्ध देखील पुढील अवतार कार्य करत राहिले, परंतु श्री रामचंद्र योगेश्वरांनी गुरु आज्ञेनुसार ना वाडीस्थान सोडले, ना नूतन शरीर धारण केले, ना कुणासमोर प्रकट झाले। ते जगातील सर्व दत्त क्षेत्रांची मॅनेजमेंट व्यवस्थापन वाडीतून संजीवनी समाधीतून अविरत करत आहेत। श्री गुरु सन 1458च्या गुरुप्रतिपदेला गुप्त झाले। तत्पश्चात 60 वर्षे सिद्धांनी गुरु आज्ञेनुसार व श्री रामचंद्र योगेश्वरांच्या मार्गदर्शनाखाली गाणगापूर व्यवस्था पाहिली। सिद्धालाही 60 वर्ष पूर्ण होत आली व पुढील अवतार कार्यासाठी गाणगापुरातून प्रस्थान ठेवण्यापूर्वी भास्कर भटास गाणगापूरची जबाबदारी देण्यात आली आणि साखरे सायन देवाच्या प्रपौत्र विष्णू शर्माला दृष्टांत देऊन संगमावर पाचारण करण्यात आले व त्यास श्री गुरूंनी कृपा अनुग्रह दीक्षा देऊन सिद्धाच्या ताब्यात दिला। या संमोहित स्थितीतील नामधारक झालेल्या विष्णूला सिद्धाने श्री गुरूंचे चरित्र आद्यंत म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अनुसूयेच्या सदनी आल्यापासून ते थेट गुरुप्रतिपदेला श्री गुरु गुप्त होईपर्यंत सांगितले। कानीपाकम येथे शंकर भट्टास श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लिहिण्यासाठी तिरुमलदासांनी भूर्जपत्र आदी लेखन सामग्रीची व्यवस्था केली। तीच व्यवस्था सिद्धाने नामधारकासाठी संगमावर केली। लेखन सुरू असताना स्वतः सिद्ध तर नामधारकाच्या समक्ष हजर होते, पण लिहून झालेला प्रत्येक अध्यायास अंतिम स्वरूप श्री रामचंद्र योगेश्वर देत होते। अंतिम मंजुरीची मुद्रा श्री रामचंद्र योगेश्वरांची उमटत होती। शीर्षकात जो गौप्यस्फोट म्हटलाय तो हा आहे की नामधारकाने पूर्ण केलेल्या पहिल्या अध्यायाच्या अंती स्वतः श्री रामचंद्र योगेश्वर काय लिहितात ते पहा। ते म्हणतात: स्तवी रामचंद्र अवतार देशी केंद्र श्रीपाद नरहरी चरण समुद्र उभया भावी। म्हणजे नामधारकाने संगमावर ज्यांच्या चरणी स्वतःच मस्तक ठेवले ते श्रीपाद नरहरी हे दोन्ही आहेत। श्रीपाद तर आहेतच, पण श्री गुरूंचं लाड कारंजातील मातापित्यांनी ठेवलेल्या व संन्यास ग्रहण करण्यापूर्वीच्या नावाने म्हणजे नरहरी नावाने
श्री रामचंद्र योगेश्वर श्री गुरूंना संबोधित आहेत. किती मोठा अधिकार आणि किती मोठा दृष्टांत. धन्य धन्य. दोन्ही अवतारात नृसिंह तत्व आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.